कांदा निर्यात बंदीमुळे कांदा पट्ट्यातील मतदारांनी आमचं कंबरडं मोडलं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर माफी मागितली आहे। पण काम करणाराच माणूस चुकतो असंही अजित पवार म्हणाले। दरम्यान अजित पवारांनी आता माफी मागून काय फायदा? गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो, मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय का मिळाला नाही असा सवाल जयंत पाटलांनी केला। मित्रांनो, आता आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली। परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। आता माफी मागून काय उपयोग? तुम्ही केंद्र सरकारची विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती, कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता। 40% जे निर्यात कर आहे तो रद्द करायला यांनी यांचं वजन वाढवायला लागलं पाहिजे होतं। ते सगळे दिल्लीला जातात ते स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी, कांदा उत्पादकांसाठी कुणीच